शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर तूर या पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्या तूर पिकावरती पहिली फवारणी ही कोणती घ्यावी आणि कोणते कीटकनाशक वापरावे याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर तुरीची अशा प्रकारे जर शेंडे खुडणी केलेली असेल तर आपल्या तूर पिकाला भरपूर फुटवे निघतात। तर मित्रांनो, आपला याच्यामध्ये डबल उत्पन्नाचा फायदा होते। शेंडे खुडणी झाल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे। आपल्या तूर पिकावर पाने खाणारी अळी किंवा पाने गुंडाळणारी अळी याचे जर अटॅक असेल तर आपण पहिली फवारणी घेऊ शकता। तुम्ही हे पाहू शकता, पान चिटकलेलं आहे, म्हणजे याच्यात अळी असू शकते किंवा अंडे देऊन बाहेर निघाली पण असू शकते। याच्यामध्ये अळी अंडे घालून देते। हे पाहू शकता तुम्ही, याच्यामध्ये बारीक अळीचे अंडे घातलेले आहेत। तर याच्याकरता मित्रांनो आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे, अळीचे प्रमाण जास्त वाढू नये म्हणून। आपल्या तूर पिकावर सुद्धा तुडतुडे, पांढरी माशी, मावा, अळीचे नियंत्रण होईल असे कीटकनाशक वापरायचे आहे आपल्याला। तर आपण पहिल्या फवारणीमध्ये प्रोक्लॅम याचा आपण वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 10 ग्राम, किंवा याच्या व्यतिरिक्त आपण अलिका याचा वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 10 ते 15 ml। अलिकाच्या वापरामुळे तुडतुडे आणि अळीचे चांगले नियंत्रण होईल। याच्यासोबतच आपल्याला शेंडे खुडणी झाली असेल तर मर रोग होऊ नये याकरता आपल्याला बुरशीनाशक वापरायचे आहे। रोको या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्राम याचा वापर करू शकता। याच्यासोबतच आपल्याला तुरीला जास्तीत जास्त फुटवे आणि वाढ होण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खत आणि टॉनिकचा वापर करायचा आहे। आपण बायोविटा एक्स हे टॉनिक वापरू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 50 ml याचा वापर करू शकता। याच्यासोबतच आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचे आहे। 12-61-0 याचा आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्राम वापर करायचा आहे। याच्या वापरामुळे जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढ होईल। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।